2024 MPSC तलाठी पोलीस भरती UPSC SSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या आजच्या 5 चालू घडामोडी फक्त एका मिनिटात पाहूया। चला तर सुरुवात करूया। पहिली बातमी पहा, MSME क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी। डेव्हलपमेंट अमेंडमेंट बिल 2026 संसदेत मंजूर झाला आहे। या विधेयकाचा प्रमुख उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होणाऱ्या देयकांच्या विलंबाचा प्रश्न सोडवणे आणि वादांचे जलद निराकरण करणे हा आहे। दुसरी बातमी पहा, 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात आला। 1905 मध्ये याच दिवशी सुरू झालेल्या स्वदेशी आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो। भारतीय हातमाग आणि विणकरांच्या योगदानाला प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे। तिसरी बातमी पहा, केंद्र सरकारने RBIच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। 10 आणि 20 मूल्यांच्या पॉलिमर नोटांच्या क्षेत्रीय चाचण्या करण्यात येणार आहेत। या नोटा कागदी नोटांसोबत वापरल्या जातील। कागदी चलन पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव नाही। चौथी बातमी पहा, भारताच्या रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन फंड अर्थात RDI फंड संदर्भात सरकारने पारदर्शकता आणि हितसंबंधाच्या संघर्षाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे। या निधीचा उद्देश संशोधन, नवकल्पना आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणे हा आहे। पाचवी आणि लास्ट बातमी पहा, UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने देशातील 32 बनावट विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना सावध केले आहे। अशा संस्थांना वैध पदवी देण्याचा अधिकार नसतो। त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी विद्यापीठांची UGC मान्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापैकी कोणती चालू घडामोड तुम्हाला सर्वात महत्त्वाची वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच रोजच्या करंट अफेअर्स साठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।